नमस्कार मित्रांनो, मी गोरक्ष भांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला मित्रांनो, आजची रेसिपी वेगळीच आहे. तर कंटिन्यू व्हिडिओ पहा. तर रेसिपी अशी आहे मित्रांनो, आज आपण गावरान कोंबडी आणली आणि तिचा मस्तपैकी उमून खायचे आपल्याला. तर ह्या पा चूल पेटले मस्तपैकी आणि इकडं कांदा भुजा टाकलं पाम्या ह्या बा. तर चला कांदे भुजलं ते आणि कांदे काढून घेऊ. तर आपल्याला करायचे चुलीवरती गावरान कोंबडी. तर आज आपण चुलीवरती करणार आहे. मागची व्हिडिओ आपण दाखवली कोंबड्याची, ते आपण 3 दगडांवरती केलं. ते आज आपण घरातच रेसिपी बनवणार आहे चुलीवरती. चूल मस्तपैकी पेटात लावले. तर चला आता आपण कोंबडी भुजून घेणार आहे. हे पहा मित्रांनो, आता आपला मामा त्या कोंबडी भुजायला घेतली मामानं. आणि मामा कोंबडी भुजली का? मग तेल निघस तोवर भुज बर का. हा. तेल निघाला का? बरं उभी उभी कर कोंबडी. हे पहा बरं बरं हे काय कुठं असे कर ना, असे हा. चाल मोकार तेल आहे रे तिला. ह्या पाय बाबू एवढा तेल निघाला आहे. ह्या पा मित्रांनो, तर अजून भुज विकून खालून भुजायचे राहिले. तर मामाचं काम चालू आहे कोंबडी भुजायचं काम. तर आम्ही आहे ना आज जगा वेगळी रेसिपी करणार आहे. एकदम कोणा नसल केली ना तशी रेसिपी करणार आहे. आणि मामाचं काम चालू आहे मस्तपैकी कोंबडी भुजायचा. मामा भुजली का कोंबडी मग? बुजली हा बुजली आज मग कुठे गेलता मामा तू? केलं केलं हेलगान गेलता शिवाकन भिवाकन. हां आजचा राह नाही राहिला रे काय तर एवढा आहे ना. पार राडा पेटून दिलं या वाघामुळं. आणि मग कुठं चारा काय नाही आहे ना. तर पाय भुज ना मामा आता तिकडून पाय भुजून घे. तर मस्त एकदम खुरपस कोंबडी भुजली मित्रांनो. असा वाटला का डायरेक्ट शिजूनच गेले. डायरेक्ट एवढा तेल निघालाय भयानक जगा या डायरेक्ट. ह्या पा तुम्ही खोटा सांगाल का तुम्हाला मित्रांनो? आपला खरं खरं ब्लॉग राहतात. आपण खोटा काय कोणाला सांगा बोलत नाही आणि आपल्याला खोटा काय जमत नाही. तर पहा ओरिजिनल कोंबडी आहे आणि एकदम गावरान कोंबडी आहे मित्रांनो. तर चला आज आपली कोंबडीची रेसिपी एकदम खतरनाक होणार आणि कंटिन्यू व्हिडिओ पहा मित्रांनो. तर चला आता कोंबडी भुजून होणार आहे आणि आता कापायची कोंबडी. तर मामा आता आपण आहे ना कोंबडीचं पीस काढून घेऊ. हा दर असा तसं नको. थांब ना जरा दम काढ ना. 5 चिरून टाकली बा घरा मी आहे रे मोकार तियार रे तिला. थांब बरं का थांब काहीच नको करू. आपला का मोकार तियार का ते चरबी भाई ना काही दादो त्या बाबू. बरं चरबी निका तियार काट मग आणते येड्या. ह्या पण चरबी ये टाकतो. हा ह्या ह्या मस्त आहे ना. गावरान कोंबडीचा मासा म्हणजे अंड्यावरची कोंबडी येणार. अंडी पण आहे ते मोकार अंडी द्या. खरंच बा काय सोपं आहे एवढ्या अंडी म्हणजे तेल काटे ना तेल काटे. तर आता आपण हे ना त्या मैला काढून घेऊ. हा मस्तपैकी काळीच पण काढून घेऊ आपण. मस्त आहे ना. इकडे ठेवू काळीच. काळीच पाच बुजून गेलाय ना. हा ना पीठ नाही घ्यायचा बरं का. ह्या पण या पीठ हे बारीक कडू मोकार कडू आखा कालवा कडू होऊन जाईल आपला पीठ जर घेतला तर. अंडी पण किती बारीक बारीक ही गाभोळी आहे का. आपण हे अंड्यांची गाभोळी हे रे अंड्यांची गाभोळी हे रे. मोकार अंडी मोजता येते ना तुला. एवढ्या अंडी आहे ना. बरं दाखवा. हे या पाय अंडी मोकार बारीक बारीक अंडी पार एवढी तेल काट कोंबडी बाबू. मग आतात ना फार ते होऊन गेलं. थांबा का आता या इडला आहे ना गाचवाला काढू असे ठेवू. बरं इथं ह्या गाचवाला काढून घेऊ. लय टेक्निकल ना करायला आता ह्या काम आहे ना. मग मस्तपैकी आपला काम चालू आहे. कर बा. तर मित्रांनो ह्या पा ह्यो तिट आहे. तर ह्यो तिट आहे ना लय लोक घेतात फार खाण्यासाठी. तर याने ना काही पोटात खडा जरी असला ना तर जळून जातोय पोटातल्या पोटात.
तर त्यामुळं आहे ना ह्या तिटा लय करून लोक घेतात ते. आणि गावरान कोंबडीचा तिटा आहे ना गाय भेटत नाही. त्यामुळे ना आम्ही आज गावरान कोंबडी कापली. आवडली तर लाईक शेअर कमेंट करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो. तर चला आपण शेवटपर्यंत व्हिडिओ दाखवतो, तर नक्की व्हिडिओ बघायला. तर चला मित्रांनो आता खांडून घेणार आहे आपण. बाबा असं बारीक बारीक पीस करून घेऊ. तर आता खांडून घेतला मग आपण कापून घेणार आहे. तर हे पीस करून घेऊ आधी मस्तपैकी. हे पहा मस्त. आणि हे लोक हे आहे ना मित्रांनो बाबळीचा ठोका यार का. तर याच्यात फोपी झाली त्याने हे पण काढून घेऊ आपण. याच्यात काढून घेऊ. आणि ह्या पहा आता मी आहे ना ह्या कातडा तेल काटे एवढा तेल काटे ना पाच तेला अंग उडत आहे. तर ह्या पहा आता ना ह्या कापून घेतो. ह्या पहा आपल्याला ना वाटेल तसा बारीक बारीक पीस आपण आहे ना टोप ठेवून घेणार आहे. ह्या पहा तर आपण घेतला टोप ठेवून त्या तापात आहे त्यावर घेणार आहे. ह्या पहा हळद टाकून घेऊ. आणि ह्या पहा मिठाला हळद काढून घेणार आहे मस्तपैकी. तर आपण हळद आणि मीठ काढून घेतोय आता मस्तपैकी. ह्या पहा तर अजून थोडा टाकू म्हणजे मग थोडा पिवळा होईल. थोडा टाकू हां तर मस्तपैकी आता पिवळा. तर मित्रांनो आता इथे ह्या तेल हे तापलं आहे. तर ह्या पहा आता आपण मटण सोडणार आहे तेलामध्ये मस्तपैकी. तर ह्या पहा हो का 1.5 किलो मटण 1.5-2 किलो असेल हो पोहोचून धरला बा. तर आपण हे काय सुका बनवणार आहे कालवर नाही धरणार नाही का. तर चला कसा मस्तपैकी सुका बनवू. आणि आता हात धुवून घेतो आणि मग ते हलवून घेतो मस्त. तर आपला चाला हात धुवायचा काम. ह्याचा मोठा हात तेल खात झालं फार एवढा तेल पुढं राहते का गावचं कोण घेऊन एवढा तेल बाबा. चला टमाटर आपण हलवून घेऊ मस्त. मित्रांनो सकाळी सकाळी बाहेर निघालतो आणि सकाळी सकाळी कोंबड्यांचे असे जून झाले असं. तर ह्या पहा एवढे जबरदस्त जून झाले तर नादच कोणा डायरेक्ट एवढे जून झाले पहा. तर पहा कसं काय जून जाईल. तर हे गावरान कोंबडं बरं का मग काढ निवार जून झाले भाऊ. तर मित्रांनो आता पाहू आपण मटण उमट घातलं होतं ते आता सुटलं का नाही पाहू जरा. तर ह्या पहा हे पाणी ठेवलं होतं वरून मस्त उभयासाठी. तर पाहू आता हे पाणी ठेवू काय नाही आणि ओमलंय का नाही. तर हलवून घेऊ. बरं बरं सुटलं का नाही मटण पाहू. ठेवून इथं जरासा. कधी खायला असा वाटलाय तोंडाला पाणी येऊन गेलाय माझ्या अशा. थोडे कसर आहे शिजल तर आपण डबल थाट ठेवू त्याच्यावर. ओके म्हणजे शिजू ती जरा पा एवढं मटण घेतलं थाटभर मी. तर इकडं सूप पण आहे ह्या पा. तर आपण सुपा बरोबर मटण खाणार आहे. तर ह्या पा ह्या काळजे खाऊन पाहून वाव. या या खायला या धर धर धर. तर ह्या पा इथं सूप आहे. तर मित्रांनो तुम्ही पण या आणि तुम्ही पण अशी रेसिपी बनवून दाखवा मी बनवले असे. आणि व्हिडिओ आवडले असेल ना नक्की सबस्क्राईब करीत चला. अशाच गावाकडच्या व्हिडिओ बघायला भेटतील मित्रांनो. आणि कशी झाली ही व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ थांबतो. जय महाराष्ट्र जय आदिवासी मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.